आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या सामुदायिक रेडिओ केंद्राचे कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. स्वागत नव्या लेखनाचं या सदरात दीपाली दातार लिखित पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी या पुस्तकाविषयीची सविस्तर मुलाखत. मुलाखतकार स्नेहा अवसरीकर. श्रोते हो, नमस्कार मंडळी. काही पुस्तकं ही अशी असतात ना की ती वारंवार वाचली तरी दरवेळी त्या पुस्तकात आपल्याला नव्यानं काहीतरी सापडतं, जाणवतं आणि आपली समजूत वाढत जाते. आनंद तर होतोच वाचनाचा. त्यापैकी एक पुस्तक आहे ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची. दुर्गाबाई या मराठी साहित्य क्षेत्रातल्या मोठ्या विदुषी, अभ्यासक, तीव्र ज्ञानलालसा असणाऱ्या प्रतिभावान सर्जनशील लेखिका. त्यांचं लेखनही अनेक प्रांतातलं साहित्य, कला, संस्कृतीसह निसर्ग, तत्वज्ञान, इतिहास यासारख्या अनेक विषयात त्यांना उत्तम गती होती. दुर्गाबाईंच्या या चौफेर ज्ञानाविषयी, सर्जनशील लेखनाविषयी, अभ्यासाविषयी लेखिका प्रतिभा रानडे यांनी मारलेल्या बहुविध गप्पांचं पुस्तक म्हणजेच ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी. मंडळी, या पुस्तकानंतर बराच काळ पुढे सरकला. दरम्यानच्या या काळात प्रतिभा रानडे यांचं लेखनही अनेक बाजूनी बहरलं. कथा, चरित्र, कादंबऱ्या, वैचारिक लेखन अशा सगळ्या प्रकारचं लेखन प्रतिभाताईंनी केलं. मुबलक प्रवास केला. त्यातून त्यांनी बुरख्याआडच्या स्त्रिया, अफगाण डायरी यासारखी महत्वाची पुस्तकं लिहिली. राणी लक्ष्मीबाईंचं चरित्र त्यांनी लिहिलं, तेही तितकंच महत्वाचं आहे. त्याशिवाय उर्दू शायर फैज अहमद फैज यांचंही चरित्र त्यांनी लिहिलंय. तर काळ लोटल्यानंतर दुर्गाबाईंशी गप्पा मारता मारता प्रतिभाताई अनेक विषयांच्या ज्ञानकोश बनल्या आणि त्याच विषयाला धरून आजच्या काळातली एक नवी लेखिका दीपाली दातार हिने त्यांच्याशी ऐसपैस गप्पा मारल्या प्रतिभाताईंशी अनेक विषयांवर आणि त्यातून साकारलं एक उत्तम पुस्तक पैस प्रतिभेचा. हे पुस्तक आहे दीपाली दातार यांनी प्रतिभा रानडे यांच्याशी मारलेल्या गप्पांचं. दीपाली आज आपल्याकडे आली आहे स्टुडिओमध्ये आणि आपण तिच्याशी या पुस्तकाविषयीच आता बोलणार आहोत. दीपाली, कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. दीपाली, सुरुवातीला आपल्याला असंच मला तुला विचारायचं आहे की मुळात या पुस्तकाची संकल्पना तुझ्या मनात कशी आली? काय झालं होतं, 2020 साली डिसेंबर महिन्यात चाळीसगावची एक संस्था आहे, रंगगंध कलासक्त न्यास नावाची. ती संस्था दरवर्षी अभिवाचनाच्या स्पर्धा आयोजित करते. तर त्या स्पर्धेत आमच्या संस्थेनं भाग घेतला होता. सेतू अभिवाचन मंच नावाची संस्था आहे आणि त्या स्पर्धेकरता काही संहिता लिहावी असं मनात आलं. आणि दुर्गाबाईंवरचं प्रेम अर्थातच, आणि तू सुरुवातीला उल्लेख केलासच ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी. या पुस्तकात बहुतेक सगळी चांगली वाचक मंडळी किती रमली हे काही नव्यानं सांगायला नको. खरंय. तर त्याच पुस्तकावर संहिता लिहावी असं माझ्या मनात आलं 2020 साली डिसेंबरला. आणि मग मी संहिता लिहिली आणि त्याची परवानगी घ्यावी, त्या संहितेवर आधारित जी संहिता लिहिली ती सादर करण्याची, म्हणून प्रतिभाताई रानडेंना प्रथम संपर्क केला मी त्यांच्याशी. आणि फोनवरून बोलले. प्रतिभाताईंना अर्थातच खूप आनंद झाला की इतक्या चांगल्या पुस्तकावर काही वेगळं माध्यमांतर होतंय. त्यांनी संहिता वाचली वगैरे आणि मला परवानगी दिली अगदी स्वागतशील मनानं. आणि त्यांना संहिता आवडली आणि म्हणाल्या, सगळं तुझं स्पर्धेचं वगैरे झालं की एकदा भेटायला ये. आणि मग मी भेटायला गेले त्यांना डिसेंबरमध्ये. स्पर्धेचं सगळं काम झाल्यावर स्पर्धेत अर्थात संहितेला बक्षीस मिळालंही होतं. तो आनंदही साजरा करायचा होता. आणि मग त्यानंतर काय झालं होतं, हे सगळं काम सुरू असताना माझ्या इंग्रजीच्या प्राध्यापिका मोहिनी पिटके सोलापूरच्या, त्यांच्याशी माझा संवाद झाला होता ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी या पुस्तकावर. मग त्या म्हणाल्या की तुझं दुर्गाबाईंवरचं प्रेम मला कळतंय, पण हे सगळं करताना प्रतिभाताई सुद्धा मोठ्या लेखिका आहेत हे विसरू नकोस. आणि माझी फार तळमळीनं अशी इच्छा आहे की कुणीतरी प्रतिभाताईंवर सुद्धा तशाच ऐसपैस गप्पा करायला हव्यात. मग तो विचार किंवा ती कल्पना तेव्हाच मला वाटते मनात कुठेतरी माझ्या रुजली होती. पण त्यावेळेस असं वाटलं की आपण तर नवोदित लेखिका आहोत आणि इतक्या मोठ्या प्रतिभावान लेखिका, आता नियतीवरच मी ते सोडून दिलं होतं की हा विषय आता कोण हाताळेल आणि खरंच प्रतिभाताईंशी कोण गप्पा मारेल. आणि मग काही काळ मध्ये गेला. पण जेव्हा प्रतिभाताईंची ओळख झाली आणि भेट झाली तर मला हे मात्र नक्की वाटलं होतं की
आपण जसं दुर्गाबाईंना वाचलं, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी वाचून झाल्यावर, तसं प्रतिभाताईंचं साहित्य सुद्धा आता वाचलं पाहिजे. आणि मग मी सगळं वाचत गेले आणि वाचता वाचता इतकी भारावून गेले, कारण आलेले विषय हो तू सुरुवातीला उल्लेख केलासच. हो एकतर सर्व साहित्य प्रकारात बऱ्यापैकी प्रतिभाताईंनी लिहिलेलं आहे, अतिशय समर्थपणे. आणि ते सुद्धा कथा, कादंबरी, चरित्र, अनुवाद किंवा कवींवरचं लेखन असू दे, नाही तर वैचारिक, सामाजिक, ते तर महत्वाचंच त्यांचं योगदान आहे. अगदी महत्वाचं आहे. मग ते वाचत असताना इतकं भारावले पण होतं की मला त्याच्यातनं बाहेर पडणे म्हणजे आता यावर काहीतरी लिहिलंच पाहिजे असं सातत्यानं वाटायला लागलं. मी सतत फोन करायला लागले त्यांना, प्रश्न विचारायला लागले की हे कधी लिहिलं तुम्ही, इतका अभ्यास कसा केलात. आणि मग आमच्या चर्चा इतक्या रंगत गेल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या. त्या विषयांना काही बंधनं नव्हती. मग प्रतिभाताई म्हणाल्या की असं कर, तू आता इतके फोन करण्यापेक्षा तुझ्या मनातले सगळे प्रश्न लिहून काढ आणि मग आपण सविस्तर बोलूया त्याच्यावर. आणि जर सगळं ते काही बऱ्यापैकी आकाराला आलं तर आपण विचार करूया पुढे पुस्तकाचा. बर असं ते सगळं पुढे गेलं. बर, पण इतक्या भारावलेपणातून प्रतिभाताईंशी गप्पा मारणं हा एक भाग आहे. पण जेव्हा आपण पुस्तकाचा विचार करतो तेव्हा आपल्याला एका शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जायला लागतं. तर या पुस्तकाची सुरुवात झाल्यानंतर प्रतिभाताईंशी बोलण्या अगोदर जसा प्रतिभाताईंनी दुर्गाबाईंचा एक अभ्यास केला होता, तसं तू काय अभ्यास केला होतास, कशी तयारी केलीस या पुस्तकाची? हो, सांगते ते पण. कारण जेव्हा हे ठरलं माझं की आपण करायचं आहे या लेखिकेचा स्वतंत्र अभ्यास आणि बोलणं झालं, तर लक्षात आलं की प्रतिभाताईंच्या मुलाखती खूप जणांनी घेतल्या आहेत. युट्यूबवर आहेत, वेगवेगळ्या चॅनलवरून ते प्रसारित पण झालेले आहेत. पण पुस्तक रूपानं प्रतिभाताईंच्या समग्र साहित्याकडे किंवा त्यांच्या संपूर्ण जीवनानुभवाकडे बघितलं गेलेलं नाहीये. मग मी ठरवलं की आपण सगळी पुस्तकं वाचायची प्रतिभाताईंची. आणि जवळजवळ 3 ते 4 फेऱ्यांमध्ये मी त्या सर्व पुस्तकांचं म्हणजे 30 पुस्तकं जवळजवळ मी त्यांची हाताळली आणि वाचलीच, म्हणजे सविस्तरपणानं. आणि पहिल्या वाचनामध्ये अर्थातच त्या सगळ्या विषयांशी माझी तोंडओळख होत होती की प्रतिभाताईंनी कोणकोणत्या विषयात आणि काय काय लिहिलंय आणि कोणकोणत्या साहित्य प्रकारात. मग त्यातून बाहेर येऊन पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा वाचन केलं तेव्हा मात्र मग मी भागच पाडले त्या प्रतिभाताईंच्या सगळ्या लेखनाचे. एक नकाशा काढला की प्रतिभाताईंनी अनुवाद कधी केले, कादंबऱ्या कधी लिहिल्या, कथा कधी कधी लिहिल्या, कोणकोणत्या विषयांवर लिहिल्या, त्यांच्या त्या कथांमध्ये आलेले विषय कोणत्या स्वरूपाचे आहेत, आखणी केली सगळी. की संशोधकीय काम, कारण त्या नुसत्याच लेखिका नाही आहेत तर संशोधक लेखिका आहेत. हो, मग संशोधकीय काम कुठलं आहे त्यांचं, चरित्रामध्ये कोणती चरित्र लिहिली, ती सगळी आखणी केली. पण प्रतिभाताई लेखिका म्हणून त्यांचा दुसऱ्या लेखिकेशी तुलना करणे हा विषय थोडासा बाजूला ठेवून त्या सगळ्या पुस्तकातल्या आस्वादात्मक जागा कुठल्या आहेत, बर, असा अभ्यास मी करायला सुरुवात केली. आणि मला कुठे कुठे माझं मन रमतंय, मला कुठे विचारांना वेगळी दिशा मिळतेय, नवीन काय मिळतंय. कारण दुर्गाबाई असू देत किंवा प्रतिभाताई यांच्या वाचनामध्ये, कारण त्या दोघी ज्ञानमाताच आपण त्यांना म्हणूया, इतके दुर्मिळ संदर्भ मिळत जातात. आणि आजच्या काळात ज्याला आपण वाव फॅक्टर म्हणतो आधुनिकतेच्या दृष्टीने, असे सुद्धा इतके सापडत गेले. आणि एक रिअलायझेशन किंवा एक जाग येणे अनेक विषयांमध्ये की हो, हा असा विचार करायला हवा, इतिहासाचा न्यायनिवाडा करायचा नसतो, किंवा एखाद्या न शिकलेल्या बाईकडे सुद्धा सन्मानाने कसं बघितलं पाहिजे, असे अनेक विषय मला सापडत गेले वाचता वाचता. किंवा टिळक आगरकर संबंध असू देत, विचारांचं प्रतिष्ठान होऊ न देणाऱ्या दुर्गाबाईंकडे कसं बघायचं, म्हणजे केवळ खाष्ट विदुषी म्हणून त्यांच्याकडे न बघता, असे अनेक विषय होते जे आपल्याला प्रतिभा त्यांच्या अभ्यासातून अफगाणिस्तान कळत होतं, पाकिस्तान कळत होतं. मग संपूर्ण 3 वेळेला जेव्हा माझं वाचन झालं तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एक फ्रेम आली की आपल्याला प्रतिभाताईंचे सगळे आलेले विषय कसे आखून घेता येईल, कसे बांधता येतील. आणि मग मी त्या दृष्टीने नोंदी आणि टिपणं ह्याच्यावर मात्र खूप भर दिला. मी जेव्हा जेव्हा वाचत होते पुस्तकांमध्ये सुद्धा खाणाखुणा लिहून ठेवणे, मनात आलेले प्रश्न तेव्हाच्या तेव्हा बाजूला लिहून ठेवणे. आणि मग जेव्हा फ्रेम डोळ्यापुढे आली ती घेऊन मग त्या सगळ्या फ्रेम मध्ये ते प्रश्न बसवणे आलेले. कारण एकाच विषयावर अनेक पुस्तकात सुद्धा प्रतिभाताईंनी लिहिलेलं होतं. म्हणजे स्त्री हा विषय आला तर त्यांच्या कथांमध्ये आलाय, कादंबरीमध्ये आलाय. परदेशीय, परप्रांतीय, परधर्मीय सुद्धा आपल्यासाठी, जरी आपण एकत्रच राहत असलो तरी आपल्याला तो समाज तितका माहित नसतो. त्यामुळे विविध धर्मातल्या स्त्रिया, विविध प्रांतातल्या स्त्रिया आणि वेगवेगळ्या शतकात जगणाऱ्या स्त्रिया, कारण 19व्या शतक स्त्री प्रश्नांची चर्चा असं सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यात आपल्याला मग रमाबाई रानडे भेटतात, नंतर आनंदीबाई जोशी भेटतात किंवा काशीबाई कानेटकर भेटतात.
आणि मग त्यांचं सगळं सुधारकांच्या घरातलं त्यांचं सगळं वाढत जाणं, मोठं होणं, त्या काळातल्या स्त्री प्रश्नांच्या सगळ्या ज्या काही समस्या, आनंदीबाई कर्वे असू देत, महर्षी धोंडो कर्वेंसारखे सुधारक असू देत, किंवा स्त्रियांसाठी काम करणारे लोक असू देत, न्यायमूर्ती रानडे, आणि परत या सुधारक पती पत्नींचं सहजीवन, किती विषय, आणि त्या सर्व विषयांवर वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या निमित्ताने लिहिणाऱ्या प्रतिभाताई. खरंय. त्यामुळं ते विषय कोणत्या पुस्तकात समांतर विषय आलेत, कोणत्या पुस्तकात अगदी वेगळे विषय आलेत, आणि मग धर्म, राष्ट्र, स्त्रिया अशी ठळक वैशिष्ट्य मला सापडत गेली की इथे आपल्याला विभागणी करता येईल प्रतिभाताईंच्या वैचारिक व्यक्तिमत्वाच्या पद्धतीने तो सगळा अभ्यास. आणि मग 7-8 महिने जवळजवळ नोंदी आणि टिपणं प्रतिभाताईंच्याच पुस्तकांचा आधार घेत, आणि मग आपल्या घरातली समांतर पुस्तकं कुठली आहेत त्या विषयात पूरक म्हणू आपण, पूरक, किंवा मला त्याच्यातून अजून काही मिळेल का, मग तसा शोध घेत गेले. आणि मग जेव्हा तो अभ्यास बऱ्यापैकी असं वाटलं की आता कुठेतरी आपण प्रतिभाताईंशी बोलायला, निदान प्रश्न विचारायला काहीतरी आपली तयारी झालीये असा अंदाज आल्यावर मग सगळे प्रश्न प्रतिभाताईंना लिहिले, विषयवार त्याची वर्गणी करून आणि पाठवले वाचायला. आणि मग एवढ्या सगळ्या अनेक विषयातलं जे हे ज्ञान आहे, माहिती आहे, साहित्य आहे, ज्याला आपण प्रतिभा, सर्जनशील साहित्य असं म्हणूया, असं सगळं साहित्य हे करत असताना नेमकी प्रश्नांची सुरुवात कुठं झाली? कुठला विषय सुरुवातीला चर्चेला घेतला गेला या पुस्तकामध्ये? अर्थातच परत या पुस्तकाची नाळ तुला माहितीच आहे की ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी. आणि मला असं वाटलं की आपण वैचारिक विषयांपासूनच सुरुवात करून मग प्रतिभाताईंचा साहित्यिक वेध आणि मग चरित्रात्मक या 3 टप्प्यांवरून ते पुस्तक पुढे सरकलंय, पुढे नेऊया. तर मग धर्म आणि संस्कृती, अच्छा, ह्या मुद्द्यापासूनच आम्ही चर्चेला सुरुवात केली. आता आपण म्हणालो की वारंवार दुर्गाबाईंचं पुस्तक किंवा प्रतिभाताई आणि दुर्गाबाईंचं पुस्तक पुढे येणं स्वाभाविक आहे. तर या पुस्तकाचं काम करत असताना सुद्धा तुला किंवा अनेकांकडून असं झालं असेल की दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा जशा आहेत तशा या आता प्रतिभाताईंशी ऐसपैस गप्पा आहे, तर ही तुलना जी होत गेली किंवा ती स्वाभाविक आहे होणं, यापुढेही ती होत राहणार आहे, त्याविषयी तुला काय म्हणायचंय? मला तर खरं तर सुरुवातीला दडपण आलं होतं, थोडीशी निराशा पण आली होती की अरे बापरे, या 2 विदुषींच्या रांगेमध्ये ह्या पुस्तकाकडे पाहिलं जाणार आहे. अर्थातच माझा वैचारिक अधिकार त्या 2 विदुषींइतका नाही, हे मी दरच वेळेला प्रामाणिकपणे सांगू इच्छिते, कारण त्या दोघींचा अभ्यास आणि पूर्ण अनुभव त्यांना जे काय मिळाले आयुष्यातले आणि त्यांचा सगळा लेखनाचा प्रवास, त्या मनाने मी नवोदित. मग हे करावं की नाही करावं, कारण तुलना झाली तर तिकडे काय करायचं हा विषय होता मनात. प्रतिभाताईंशी सुद्धा मोकळेपणाने या विषयावर बोलले तर त्या म्हणाल्या की अगं ह्या 2 स्वतंत्र कलाकृती आहेत, तसा विचार आपण नको करायला. तू तुझ्या पद्धतीने माझ्याकडे पहा, तुझ्या नजरेतून पहा, आणि तुला तुझ्या मनात जे येते ते करायचं स्वातंत्र्य आहे, असं दडपण घेऊ नकोस. मग मला थोडा धीर आला हे काम करत असताना, आणि मग सुरुवात केली. आणि मग असंच वाटलं की आपण ऐसपैस गप्पांची आठवण होऊ देत हे पुस्तक वाचताना, पण तुलना करू नये लोकांनी. केली तरी एक आठवणीच्या संदर्भात किंवा एक साहित्याच्या वाटेवरचे 3 बिंदू म्हणून प्रतिभाताई हा दोन्ही पुस्तकांमधल्या दुवा आहेत. बरोबर. त्यांनी दुर्गाबाईंशी गप्पा मारल्यात आणि आता मी त्यांच्याशी मारल्यात, अर्थात म्हणजे त्यांनी माझ्याशी मारल्यात. तर प्रतिभाताई दोन्हीकडे कॉमन आहेत. समान धागा प्रतिभाताईंचा आपल्या 3 पिढ्यांना जोडून ठेवणारा असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर एक ज्ञानाचा वारसा म्हणून आपण तोच धागा पुढे घेऊन लिहूया. आणि प्रतिभाताईंचा आणि दुर्गाबाईंचा संवाद कदाचित समसमा विदुषी या नात्याने झाला असेल, मैत्रिणींच्या नात्याने झाला असेल, तर आपला संवाद गुरु शिष्य संवाद या स्वरूपात नक्कीच होऊ शकतो. अगदी असा एक धीर मनात मी बाळगला. अगदी खरं आहे. आणि मग मी ते काम सुरू केलं की आपल्याला जे काही उमजलंय, जे जीवन दर्शन प्रतिभाताईंमुळे झालंय, त्यांचं बोट धरून, त्यांच्या विचारांचं बोट धरून आपल्याला हा ज्ञानाचा प्रवास करता येतो का? आणि आपल्या छोट्याशा अनुभवाप्रमाणे सुद्धा आयुष्यात आलेले छोटे अनुभव, त्याची थोडी भर कुठे घालता आली तर ते स्वातंत्र्य प्रतिभाताईंनी मला अगदी दिलंच होतं. आणि मला लेखक म्हणून सुद्धा त्यांना या निमित्ताने घडवताच आलं असं मी म्हणेन. माझ्यातला लेखक जागा केला त्यांनी की तुला काय वाटतंय, स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती म्हणून फार अभ्यासच असण्याची दरवेळेस आवश्यकता नाहीये. तुझ्या विवेक बुद्धीला या सगळ्यात काय वाटतंय, कुठे काय पटतंय, नाही पटतंय. बरोबर आहे. दीपाली, प्रतिभाताईंसारख्या सर्जनशील कलासक्त लेखिकेविषयी बोलत असताना मला स्वतःला खूप उत्सुकता वाटते की त्यांच्यातली कलाकार स्त्री आणि तिनं केलेली निर्मिती यातलं नातं कसं असेल याविषयी काही गप्पा झाल्या आहेत पुस्तकात.
तर त्याविषयी काय सांगशील? किंवा मला असं वाटतं की त्यातला थोडासा भाग आता तू प्रतिभाताईंच्या शब्दातला वाचूनच दाखवलास तर बरं होईल. चालेल. असा प्रश्न विचारला होता प्रतिभाताईंना मी की कलावंत आणि कला निर्मिती यांच्यातलं नातं कसं असतं. प्रतिभाताई म्हणाल्या, फार विलक्षण नातं असतं ते. कला निर्मितीची सुरुवात आणि शेवट त्यामध्ये अवकाश असतो. या अवकाशात काय काय घडतं, का घडतं, कसं घडतं तेही एक गूढच आहे. कलावंताच्या मनातल्या त्याला जाणवत असलेल्या नसलेल्या भावना त्याच्या कळत न कळत त्याच्या हातून व्यक्त होत असतात. तो आपल्या कलाकृतीला आरंभ करतो तेव्हा एखाद्या विचाराचा धागा पकडूनच तो सुरुवात करत असतो. पुष्कळदा त्यानुसारच तो आपली कलाकृती पूर्णही करतो. पण अनेकदा त्याच्या मूळ विचाराला, कल्पनांना नवे धुमारे फुटत जातात आणि शेवटी जी कलाकृती तयार होते ती त्याच्या आरंभाच्या कल्पनेपेक्षा वेगळीच होते. पण कलाकृतीची सुरुवात आणि शेवट यामधल्या काळात असतो तो कलावंताच्या कलेच्या उर्मीचा, त्याच्या प्रतिभेचा वेगवान स्रोत, त्याच्या भावनांचा, विचारांचा आणि कल्पनांचा कल्लोळ. त्याचं त्यालाही उमगत नाही ते स्पष्टपणानं, पण त्याच्या या झपाटलेपणातूनच कलाकृती निर्माण होते. तू म्हणालीस की धर्मचिकित्सा या विषयाने या पुस्तकाची सुरुवात झाली. संपूर्ण पुस्तकाची मांडणी कशी केली आहेस तू? म्हणजे या पुस्तकात आपल्या वाचकांना काय काय विषयावरचं प्रतिभाताईंचे विचार वाचता येणार आहेत किंवा चर्चा आपल्याला बघता येणार आहे? हो, पुस्तकात एकूण 7 प्रकरणं म्हणजे आम्ही घेतली आहेत किंवा ती आखणी 7 प्रकरणांमधून केली असं आपण म्हणूया. आणि सगळं समग्र साहित्य वाचताना एक लक्षात आलं की माणसाचं जगणं हे धर्म, कला, संस्कृती याच्याशी जोडलं गेलेलं आहे आणि विज्ञान. ह्या सगळ्याशी ती जी जोडणी झालेली आहे माणसाच्या जगण्याशी, त्याच्यातून आलेलं प्रतिभाताईंचं लेखन यावं म्हणून पहिलं प्रकरण धर्म, संस्कृती आणि मानवी जीवन असं केलं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म, हिंदू धर्म आणि पोथीनिष्ठ धर्म यामध्ये असलेला फरक, इंडोनेशियामधला हिंदू धर्म आणि भारतातला हिंदू धर्म यातला फरक, आणि मुळात संस्कृती आणि धर्म यातला फरक, आणि धर्माची आवश्यकता संस्कृती असताना माणसाला का वाटली. इथपासून त्या चर्चेला सुरुवात होत ती आखणी करत गेली मी. मग धर्माकडून आम्ही नंतर राष्ट्राकडे गेलो की वेगवेगळी राष्ट्र उदयाला आली. कारण आपल्याला ठाऊक आहे की राष्ट्र ही संकल्पना तशी अलीकडच्या काळातली आहे. हो, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या थोड्याशा अलीकडच्या, म्हणजे 17व्या-18व्या शतकापासून राष्ट्र ही संकल्पना आधुनिकच म्हणावी लागेल आपल्याला, तितकी प्राचीन नाहीये धर्म इतकी ती. मग देशाकडून राष्ट्राकडे माणूस कसा आला, मग त्यात काय फरक आहे, देश कशाला म्हणायचं आणि नेमकं राष्ट्र कशाला म्हणायचं. आणि मग अफगाणिस्तान, पाकिस्तान सारखी जी राष्ट्र आहेत त्यांना राष्ट्र म्हणून त्यांची अस्मिता जपता आली आहे का, उभं राहता आलंय का, ह्या दृष्टीने मग तो सगळा विचार करताना दुसरं प्रकरण मग धर्म, देश, राष्ट्र, जागतिकीकरण. की आता आधुनिक म्हणतो आपण जागतिकीकरण, पण ते खरं पूर्वीपासूनच होतं. कारण धर्माचा प्रसार, प्रचार आणि व्यापार तिथपासून जागतिकीकरणाला सुरुवात झालेलीच होती. आणि मग त्यावेळेसपासून आजपर्यंतचं जागतिकीकरण आणि जागतिकीकरणाचे काही परिणाम किंवा एक वर्चस्ववादी वृत्तीतून आलेला दहशतवाद याकडे सुद्धा प्रतिभाताईंनी खूप बघितलेलं आहे त्यांच्या वैचारिक पुस्तकातून, अफगाणिस्तान, पाकिस्तानवरच्या पुस्तकातून, किंवा मी नाही हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती यासारख्या पुस्तकातून. तर मग तो सगळा विचार, धर्मांतर महत्वाची झालेली, माणसं धर्मांतर का करतात, धर्म हा आजच्या काळात आपण पाहतोच आहोत की वेगवेगळ्या पद्धतीने वापरली गेलेली ती कल्पना आहे. खरंय. जरी मूळ हेतू विश्वशांती, विश्वकल्याण, परस्पर मैत्रीचे संबंध असले तरी प्रत्यक्षात असा अनुभव येत नाही. मग त्या सगळ्या चर्चा मोकळेपणाने आम्ही केल्या. आणि मग तिसरं प्रकरण मात्र जे प्रतिभाताईंच्या लेखनाचं प्रमुख केंद्र आहे, स्त्री जाणीवा आणि स्त्रियांचं जगणं. मग धर्म आणि स्त्रिया यांचं परस्पर संबंध, नातेसंबंध, म्हणजे धर्माचं माणसाशी, संस्कृतीशी, आणि मग अगदी स्पेसिफिक म्हणजे स्त्रीच्या जगण्याशी, जो तुझ्या माझ्या सुद्धा जिव्हाळ्याचा विषय एक स्त्री म्हणून. स्त्रियांनी धर्माकडे कसं बघितलंय आणि धर्मानी स्त्रियांकडे कसं बघितलंय, वा, त्यांचा परस्पर एकमेकांच्या जगण्यावर आणि वाढण्यावर काय परिणाम झाला का, आणि ह्या सगळ्याचा आधुनिकतेशी काही संबंध आहे का स्त्रियांच्या एकूण वाटचालीत, आणि आधुनिकता नेमकं कशाला म्हणायचं. आणि मग स्त्रीमुक्ती आणि स्त्रीवाद ह्या कल्पना आणि आधुनिकता या पद्धतीने मग तो सगळा प्रतिभाताईंच्या पुस्तकातून आणि त्यांच्या वैचारिकतेतून घेतलेला हे तिसरं प्रकरण. मग प्रतिभाताईंचा लेखन प्रवास अर्थातच समग्रपणे, मग पुस्तकांच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या प्रतिभाताई त्यात आपल्याला पाहायला मिळतील. एखादा विषय कसा सुचला, अभ्यास कसा केला, कारण फक्त 4 वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहून इतकं अफगाणिस्तान आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रतिभाताईंनी सांगितलंय. खरं. तर असं कसं काय केलं असेल बुवा, हा इतका वेगळा देश, वेगळी भाषा, धर्म,
तर प्रतिभाताई फारसी त्यांना येत होतं किंवा शिकल्या त्या तिकडे शिकल्या गेल्यावर. तिकडे त्या. हो. ही जी त्यांची वृत्ती आहे किंवा त्या लोकांमध्ये गेलं की त्यांच्यासारखं वेश धारण करायचा, त्यांना आपल्या घरी बोलवायचं, चहापान करायचा. घरी माणसं आली की त्यांना नक्की सांगायचं की एका बाईला घेऊन या आमच्या बरोबर, आणि दर शुक्रवारी ते त्यांचं चालायचं. अभ्यास करण्याची ही जी पद्धत आहे, ज्याला आपण खोलात फील्ड जाऊन. वर्क आणि फील्ड वर्क म्हणतो, हो. की प्रत्यक्ष तिथे जाऊन अभ्यास करायचा, हे सगळं एक संशोधक लेखिका म्हणून खूपच शिकण्यासारखं आहे प्रतिभाताईंकडे. किंवा म्युझियम मध्ये जातील, उत्खनन चालू असेल तर तिकडे जातील, हो. स्वतः खाली उतरून पाहतील ते सगळं. मग आपल्या मनात काय येते, मग फक्त तेवढंच नाही, मग इतिहास पाहतील. मग ते सगळे धागे मला लेखन प्रवासामध्ये जोडता आले, की लेखिका म्हणून आणि वाचक म्हणून त्या घडत गेल्या. वाढत गेल्या. आणि मग एका लेखकाला त्यामध्ये बरीच सूत्र सापडतील आपण लेखक होण्याची. बरोबर. त्या दृष्टीने सुद्धा मी काही प्रश्न त्यांना विचारले, की कसा तुम्ही विषय निवडता, किंवा एकच ऐतिहासिक विषय असेल तर त्याची कथा लिहायची का कादंबरी लिहायची का चरित्र लिहायचं, कसं ठरवता तुम्ही, असे खरंय. वगैरे प्रश्न मला खरंय. विचारता आले. आणि मग नंतर असं जाणवलं की अफगाण आणि पाकिस्तान पलीकडच्या प्रतिभाताई फारशा एक ठराविक, त्याला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल वाचक वर्ग सोडून फारशा सगळ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीयेत की काय, असा मला थोडा अनुभव आला काही लोकांशी बोलताना. म्हणून मग कलादृष्टी आणि साहित्य चिंतन, मग ज्याच्यामध्ये अप्रकाशित साहित्य पण, म्हणजे असंग्रहित म्हणूया अप्रकाशित पेक्षा, पुस्तक रूपानं नाही आलेलं आहे, पण प्रतिभाताईंनी कुठे कुठे लेख लिहिलेत. रेडिओवरच्या चिंतनिका होत्या, मग रामायण, महाभारत, शोकांतिका, सर्व कलांचं प्रयोजन, कला आणि कला निर्मिती, ते प्रकरण. आणि त्यानंतर मग प्रतिभाताईंचं चारित्रात्मक वेध आणि कल्पना विश्व, विचार विश्व, अशी 7 प्रकरणं पुस्तकामध्ये, अशी ती सगळी आखणी. वा. तर 7 प्रकरणं वा. आहेत. हे सगळं पुस्तक रूपात आणण्यासाठी एक वेळेचं व्यवस्थापन करणं पण महत्वाचं आहे. तर ते कसं केलंस तू? हो, किती वेळ लागला तुला हे सगळं काम पूर्ण होण्यासाठी? मी थोडं आखूनच घेतलं होतं. 2 महिने मी प्रतिभाताईंकडे जाऊन मुलाखती घ्यायच्या, प्रश्नांची चर्चा करायची आणि रेकॉर्ड करायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे ते केलं. नंतर मी पुढच्या 6 महिन्यामध्ये ते ऐकून संपादन करत गेले. आणि एक प्रकरणाचं ऐकून लिहून संपादन करून झालं की प्रतिभाताईंना वाचायला देत होते. आणि मग ते त्यांच्याकडून वाचून त्या म्हणाल्या की हे चांगलं झालंय, ह्याच्यात अजून काही भर घालाविषयी नाही वाटत आहे, किंवा वाटत असेल तर त्या सांगायच्या की हे राहिलेला मुद्दा आहे, हाही घालूया. असं ते एक प्रकरण मग आम्ही पूर्ण करत गेलो. आणि मग पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये माझं लेखनाचा पहिला कट, ज्याला आपण म्हणतो, किंवा पहिला ड्राफ्ट, तो माझा रेडी झाला. मग समग्र वाचन केलं, पण पुस्तकाची पानं जास्त झाली होती म्हणून परत त्याच्यावर थोडं काम करावं लागलं. काही मुद्दे कुठे असं वाटतंय की पुस्तकात ते आलेलं आहे तर इथे नाही आलं, मूळ पुस्तकात न वाचता येतील वाचकांना, इथे फक्त आपण त्याची ओळख करून देऊया, अशा पद्धतीने मग मी थोडं लहान केलं पुन्हा पुस्तक. त्याच्यासाठी पुन्हा माझी 3-4 महिने मला घालावे लागले. कारण मग ते फार मोठं पुस्तक झालं तर सर्वसामान्य वाचकांना ते घ्यावंसं वाटेल का, वाचावंसं वाटेल का, कारण अभ्यासाच्या आणि संदर्भाच्या दृष्टीने सगळंच येणं आवश्यक आहे असं मला सारखं वाटायचं. आणि आपण जोडले गेलेलो असलो त्या विषयाशी की तुला माहितीच आहे, बरोबर आहे, कट करणं फार कठीण असतं त्यातनं. पण मग ते केलं, ते सगळे मोह तुम्हाला टाळायला लागले. आणि मग प्रकाशकांचा शोध घेतला, असं सगळं ते. मला एक सांग की या निमित्ताने तू दुर्गाबाईही वाचल्यास पूर्ण आणि प्रतिभाताई वाचल्यास, तर या 2 लेखिकांविषयी काही नोंदी तू केल्या असशील तुझ्या मनामध्ये, त्या काय आहेत, कशा वाटल्या तुला या लेखिका, तुझं मत काय आहे त्याबद्दल? मला दोघींमधले आवडलेल्या समान गोष्टी आधी सांगते. स्वतंत्र विचारसरणी, स्वतःला जे पटतंय ते निर्भीडपणे मांडायचं, तेव्हा आपण विचार नाही करायचा. त्याच्यानंतर उत्कटता किंवा कुतूहल ताजं ठेवायचं जगण्यातलं, अत्यंत आवडलेली गोष्ट आहे. आणि एखादा विषय डोळ्यापुढे आला तर मुळापर्यंत शोध घ्यायचा त्याचा, म्हणजे फक्त तो आलेला अनुभव ॲज इट इज सांगायचा तसं नाही, मग त्याच्या आजूबाजूचे संदर्भ देत त्याला आणखी भरजरी करायचं त्या अनुभवाला, ही जी त्यांची पद्धत आहे. पण ते अनुभवातलं असल्यामुळे तितकंच कसदार, म्हणजे नुसतंच कल्पनेच्या पातळीवर किंवा अभ्यासाच्या पातळीवर ठेवायचं नाही. हे गुण मला फार आवडले. आणि फरक असा जाणवला की दुर्गाबाई थोड्याशा अधिक हट्टाग्रही आहेत आपलं मत मांडताना, पण प्रतिभाताई थोड्याशा टोकाची भूमिका न घेणाऱ्या, की माझं मत हे आहे, तुमचं वेगळं असल्यास काही हरकत नाही. दुर्गाबाई पण तशा स्वागतशीलच होत्या नव्या विचारांसाठी, पण आपलं मत त्या अधिक तीव्रपणे किंवा खाष्टपणे सुद्धा कधी कधी मांडायच्या. तर प्रतिभाताई थोड्याशा सौम्य आहेत असं मला वाटलं त्या मानाने. पण बाकी दोघींमध्ये म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक दुर्गाबाई भेटणे असंच माझा अनुभव होता जेव्हा मी प्रतिभाताईंना भेटत गेले. खरंय, हे फार तू छान म्हणालीस
काय झालं होतं की फार मागे मी एकदा जेव्हा प्रतिभाताईंना भेटले होते तेव्हा मी त्यांना सहज असं विचारलं होतं की प्रतिभाताई दुर्गाबाई कशा होत्या, त्यांची विद्वत्ता, त्यांचा अभ्यास, त्यांचं विदुषीपण किंवा एक त्यांचं काय म्हणूया एक धाक, हे सगळं बाजूला ठेवून दुर्गाबाई कशा होत्या असं मला त्यांना विचारायचं होतं. तर आम्ही अंगणात बसलो होतो आणि तो सगळा श्रावणाचे ते दिवस होते सुंदर पावसाचे आणि समोर एक तुळशीचं रोप होतं आणि त्याच्यावर असा बारीक बारीक पाऊस पडत होता आणि ते नुकतंच असं फुटली होती त्याला पानं. तर प्रतिभाताई एकदम अतिशय उत्कटपणे असं म्हणाल्या की हे बघ तुला ते समोरचं तुळशीचं रोप दिसतंय की नाही, किती सुंदर, त्याला सुंदर पोपटी पालवी आता फुटली आहे आणि आता ते किती वाढेल आणि पावसाचे थेंब त्याच्यावर पडतायत. अशा होत्या दुर्गाबाई. म्हणजे इतक्या उत्कट, इतक्या सुंदर, इतक्या निर्माणशील, खरंय. अशा होत्या. तर मला सांग, अशाच पद्धतीने प्रतिभाताई तुला कशा वाटल्या? अगदी तू म्हणालीस त्या शब्दात मला सांगावंसं वाटतंय की एखादी झाडाला पालवी फुटल्यानंतर जो टवटवीत ताजेपणा असतो तो ताजेपणा आत्ताही प्रतिभाताईंच्या मध्ये आहे. आमच्या प्रत्येक भेटीत प्रतिभाताईंचं वाक्य असायचं की तू ये, मी वाटच पाहते. ते वाटच पाहणं जे होतं च असायचं की नुसती वाट पाहते नाहीये, किंवा तुम्ही निघालात की फोन करा, मी कॉफी करून ठेवते. आणि गप्पा झाल्या की पुन्हा आणखी एकदा कॉफी घेणार का, असं इतक्या उत्साहाने विचारायच्या. किंवा मुद्दामून खास फैज अहमद फैजचा विषय असेल तर त्यांच्या गझला लावून ठेवायच्या. त्यांनी चरित्र पण लिहिलंय आणि त्यांनी चरित्र लिहिले. किंवा अख्तरीबाईंचा विषय आला की मग त्यांच्या आठवणी सांगायच्या, मग आठवणी झाल्यावर परत गझला ऐकायच्या त्यांच्या जुन्या रेकॉर्डिंग सिस्टीम मधून. एखादी दुर्गाबाईंची आठवण आली की मग फोटो काढून दाखवायच्या मला की अशा दिसायच्या बाई, किंवा बाईंचं अक्षर बघायचंय का तुला, असं सगळं ते उत्कटपणे. किंवा मी एखादी कविता लिहिली आणि त्यांना पाठवली तर त्यांचा उत्कट असा अभिप्राय मला लगेच व्हॉट्सअपवर यायचा. म्हणजे हे जे जगण्यातलं कुतूहल, किंवा नवी झाडाला फुलं आली आहेत, माझ्या घरातलं गुलाबाचं झाड बहरलंय, तर म्हणायच्या मला लगेच फोटो पाठव आणि यावर एखादी छान कविता लिही बरं. हे जे आहे ना जगण्यातलं कुतूहल, किंवा गेम ऑफ लाईफ सारखं एखादं आर्टिकल वाचायला मिळालं वेगळ्या विषयातलं, तर मला म्हणायच्या मी काही सायन्सशी नाही, तू शास्त्रशाखेची आहेस, हे वाच आणि मला सांग. म्हणजे परत शिकण्याची वृत्ती याही वयामध्ये. आणि वेळ जात नसला की मग अगं तुला मी जॅकेटवरती काहीतरी विणून देते, भरून देते, मग मफलर करून देते, थंडीच्या दिवसात तुला बरं पडेल घालायला, एखादा स्वेटर विणून देते, साडीला काठ लावून देऊ का तुझ्या. आणि ते खरंच करून त्यांनी मला दिलेलं आहे. किंवा मला म्हणायच्या माझ्यासाठी तू आज काय घेऊन येणार आहेस, वेगळं काय करून आणणार आहेस, नवा पदार्थ शिकलीस का कुठला. तर हे सगळं उत्कटपण जे आहे, म्हणजे विषय कुठलाही असो, वर्ज नाहीच. दुर्गाबाईंचा तोच गुण, तोच प्रतिभाताईंचा, सर्व विषयामध्ये रस. आणखीन एक प्रतिभाताईंचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साहिर आणि अमृता प्रीतम. तर त्यांच्याविषयी कधी त्या बोलल्या का? म्हणजे मला असंही विचारायचं की या पुस्तकापलीकडे जे तुला पुस्तकात लिहिता आलं नाही पण प्रतिभाताई बोलल्या आहेत, असे काही विषय तुझ्याजवळ आहेत का? आहेत, पुष्कळच आहेत. अमृताचं तर आम्ही बोललोच आहोत. अमृता आणि इमरोजच्या भेटी प्रतिभाताईंच्या ते सविस्तरच आलंय. पण आमच्या दोघींचं जे वैयक्तिक नातेसंबंध या 3 वर्षाच्या आमच्या भेटींमध्ये म्हणा, किंवा एकूण कामाच्या निमित्ताने एकत्र आलो, ते जे खूपच सांगण्यासारखं आहे. पण पुस्तकात इतकं सगळं लिहिणं अशक्य होतं, कारण हे पुस्तक साहित्यिक व्यक्तिमत्व आणि त्यांचं चरित्रात्मक पुढे यावं असा उद्दिष्ट ठेवून लिहिलेलं आहे. पण छोट्या छोट्या अशा गोष्टी असायच्या की जेव्हा प्रतिभाताई मला काही वेगळं द्यायच्या आयुष्यामध्ये, जे मला लिहायला आवडेल खरं म्हणजे, किंवा 2 लेखकांमधले नातेसंबंध कसे वाढत जातात त्याविषयी लिहायला आवडेल. किंवा प्रतिभाताईंना चित्रपटांची आवड आहे आणि त्याच्यावरती त्यांनी इतके गोड लेख लिहिलेले आहेतच, पण ते सगळं मी पुस्तकात नाही आणू शकले. की त्यांची मुलगी पहिल्यांदा चित्रपट पाहायला गेली तेव्हा त्यांना काय वाटलं, आणि त्यांच्या आईला जेव्हा ह्या पहिल्यांदा चित्रपट पाहायला गेल्या तेव्हा काय वाटलं होतं, सैगलची गाणी, असे खूप विषय आहेत की जे प्रतिभाताईंच्या मनाच्या अगदी जवळचे आहेत. ते मला आवडले असते घ्यायला. किंवा चरित्रात्मक भागामध्ये सुद्धा प्रतिभाताईंचा वारसा फार मोठा आहे. आम्ही त्याविषयी खूप बोललो आणि वाचलं पण आहे की संपूर्ण त्यांचे आजोबा आणि चुलत फॅमिलीज मध्ये त्यांनी चरित्रही लिहिलंय, त्यांच्या वडिलांचं चरित्र त्यांनी लिहिलंय. पण त्या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मला नाही लिहिता आल्या. गणेश रंगोभिडे, ज्ञानकोशकार ते. पण त्यांचे काका टिळक भक्त, ते स्वतः तर टिळक भक्त होते. आणि शाहू महाराज जे होते कोल्हापूरचे, त्यांचे अंगरक्षक म्हणून त्यांचे चुलत आजोबा होते एक प्रतिभा त्यांचे. अशा पुष्कळ ऐतिहासिक संदर्भांमधल्या पण अनेक गोष्टी प्रतिभाताईंनी मला सांगितल्या, ज्या मला आवडल्या असत्या आणायला पुस्तकात, पण मी विस्तार भयामुळे आणल्या नाहीत. आणि आमच्या दोघींचं वैयक्तिक नात्याबद्दल तर म्हणजे मला कविता सुचायच्या प्रतिभाताईंकडून भेटून आले की मी, आणि मग त्यांना मी पाठवायची, मग त्यावर त्यांचा आलेला अभिप्राय. किंवा चंद्राची आठवण प्रतिभाताईंनी जशी लिहिली दुर्गाबाईंची
तीन चंद्र दिसतात त्याबद्दलची. ती तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हो. दुर्गाबाईंना कसे दिसले तीन चंद्र. हो. तर ती आठवण माझ्या मनात आहे. आणि मग कधी मला वेगळा चंद्र दिसला तर मी त्यांना फोटो काढून पाठवायची. त्यांच्या गॅलरीत आलेला चंद्र त्या मला फोटो काढून पाठवायच्या. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या आपल्याला एक सर्जनशील लेखक म्हणून वाढायला मदत करणाऱ्या आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा समृद्ध करणाऱ्या. एक शेवटची गोष्ट सांगते की प्रतिभाताईंचा कोणता विचार मला सांगावा असं वाटतं महत्वाचा. अगदी सांग. तर दोन चिंतन खूपच आहेत पण दोन मी नमूद करते आणि मग आपण या गप्पांचा शेवट करूया. तर धर्म आणि स्त्रिया यांचं नातं कसं आहे असं मी जेव्हा विचारलं तर प्रतिभाताई म्हणाल्या की एखादी मारकुटी आई आणि तिचं अशक्त लहान मूल यांच्यातलं जे नातं असतं त्या नात्यासारखं धर्म आणि स्त्रियांकडे बघता येतं. त्याचा सविस्तर उल्लेख पुस्तकात आहेच. आणि स्त्री पुरुष नातेसंबंधांविषयी एक छान वाक्य किंवा एक छान विचार प्रतिभाताई म्हणतात की तळ नसलेले आणि भोरे असलेल्या डोहा इतकं गूढ असं ते नातं आहे. जितका आपण त्या सत्याचा शोध घेत जातो तर काय होतं तर भोऱ्यामुळे त्याच्यावरती आपल्याला तरंगता पण येत नाही आणि तळ नसल्यामुळे बुडताही येत नाही. इतक्या समर्पक फार शब्दात सुंदर, प्रतिभाताई फार सुंदर स्त्री पुरुष शब्दात. नातेसंबंधांकडे बघतात. असे अनेक विषय आलेले आहेत. किंवा राणीच्या चरित्रामध्ये असलेली महाकाव्यात्मकता महाभारतासारख्या महाकाव्याची खरंय, हे फार खरंय, खरंय. महत्वाची चिंतन प्रतिभाताईंनी आपल्याला दिलेली आहेत. बरोबर आहे. पुष्कळ लिहिता येईल तसं जे मी नाही लिहिलं. हे पुस्तक कोणी वाचावं असं तुला वाटतं? मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. ज्यांना जीवन जगण्यामध्ये आणि जीवनाची वेगवेगळी अंग जाणून घेण्यामध्ये रस आहे त्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं फक्त असं स्वरूप नाहीये की फक्त ज्यांना विशिष्ट विषयामध्ये रस आहे. कारण याच्यामध्ये खाद्य संस्कृतीच्या पण गोष्टी आलेल्या आहेत आणि धर्मराष्ट्र राजकारणाच्या पण गोष्टी आल्या आहेत आणि कलाविषयक पण आम्ही चर्चा केलेली आहे. आणि प्रतिभाताईंविषयी ज्यांना जाणून घ्यायला आवडेल त्यांनी तर ते वाचावं ज्यांच्या त्या आवडत्या लेखिका आहेत. कारण त्यांना समग्रपणे त्या मिळतील. सगळं वाचलं नाही पण सर्वांनी वाचावं. कारण एक जागतिक आणि वैचारिक भान येण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रतिभाताईंच्या साहित्यातून होतेच. खरंय, खरंय. त्यामुळे ह्या पुस्तकातून ती स्वाभाविक होणार आहे. कारण प्रतिभाताईच आपल्याशी यातून बोललेल्या आहेत. खरंय, खरंय, खरंय. तू जे आता म्हणालीस की भान येण्याची प्रक्रिया, तर मला आता हेच म्हणावंसं वाटतं सगळ्यांना की अशी पुस्तकं म्हणजे दुर्गाबाईंचा ऐसपैस गप्पा असू देत किंवा आता प्रतिभाताईंविषयीचं पैस प्रतिभेचं असू देत, ही पुस्तकं असतात ना, ही वाचक म्हणून आपल्याला खूप वेगवेगळ्या विषयात विचार प्रवृत्त करतात आणि जगण्याविषयीचं एक सखोल भान यावं यासाठी ही पुस्तकं आपल्याला खूप मदत करतात. तर अशा पुस्तकांचं आपण नेहमीच स्वागतच करायला हवं. आज तुझ्याही पुस्तकांचं आमच्या सगळ्या रसिक वाचकांकडून खूप खूप स्वागत करते. जशा प्रतिभाताईंच्या सहवासामुळे तुला एक खूप आनंद मिळालाय, सर्जनशील आनंद मिळालाय, तसा आपल्या सगळ्या रसिक वाचकांनाही मिळो ही आपण अपेक्षा करूया आणि थांबूया. आणि इथे आलीस आणि छान मनपूर्वक गप्पा मारल्यास खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद. स्वागत नव्या लेखनाचं. या सदरामध्ये दीपाली दातार लिखित पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी या पुस्तकाविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखतकार स्नेहा अवसरीकर. श्रोते हो, ही मुलाखत उद्या दुपारी ठीक 2:30 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू. तेव्हा नक्की ऐका विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ 107.4 मेगाहर्ट्झवर. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ.